27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिन साजरा होतो आणि मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी IBN लोकमतची विशेष मोहीम ध्यास मराठीचा। आणि आज आपल्यासोबत नागपूरहून आहेत लेखक श्याम पेठकर, जे विदर्भातल्या वैदर्भीय साहित्याबद्दल, वऱ्हाडी बोलीबद्दल आपल्याशी बोलणार आहे। सोबत पुण्याहून आपल्यासोबत आहे प्राची कुलकर्णी, जिच्यासोबत काही छोटी छोटी मुलं आहेत आणि जी आपल्याला मराठीतली छान गाणी आणि कविता मुश्ताक ऐकून दाखवणार आहेत। आपण सुरुवातीला प्राचीकडे जाऊयात। प्राची, कुठल्या गाण्याने सुरुवात करशील? सुरुवातीला ही मुलं मराठी दिन आहे तर त्यानिमित्ताने सुरुवातीला महाराष्ट्र गीत ही मुलं सादर करणार आहेत, तर आपण त्यांनीच सुरुवात करूया। वसंत बापटांचं हे सुंदर गाणं, ज्यांनी महाराष्ट्राची सैर आपल्याला या मुलांनी घडवली आहे। मराठी दिनाची सुरुवात यापेक्षा वेगळी काय असू शकते? खूपच छान सुरुवात झालेली आहे प्राची, आणि संपूर्ण महाराष्ट्राचं दर्शन आणि महाराष्ट्राची अस्मिता या गाण्यामधून व्यक्त होते। न्यू इंग्लिश स्कूलचे हे विद्यार्थी आहे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीची ही ब्रांच आहे आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीबद्दल मुश्ताक इथे विशेषत्वानं सांगावंसं वाटतं की टिळक आणि आगरकर यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती। आणि एक महत्त्वाचं म्हणजे आपल्याबरोबर नागपूरहून आहेत लेखक श्याम पेठकर, त्यांच्याशी आपण बोलूयात। त्यांचं रगपिती हे पहिलंच नाटक नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाला गौरवलं गेलं। टीव्हीसाठी त्यांनी टिकल ते पॉलिटिकल या मालिकेचे काही भाग लिहिले आहेत। त्यांच्या ऋतुस्पर्श या ललित पुस्तकाला दमानी पुरस्कार मिळालाय। टिप्पाणी हा त्यांचा स्तंभ खूपच गाजला लोकमतमध्ये, आणि आज आपण त्यांच्याशी वऱ्हाडी भाषा, वऱ्हाडी साहित्य याबद्दल आपण गप्पा मारणार आहोत। सर, तुमचं IBN लोकमतमध्ये मनापासून स्वागत। तुमच्या टिप्पाणी या लेखसंग्रहाबद्दल आणि इतर गोष्टींबद्दल आपण बोलूया, पण सुरुवातीला एक मराठीची एक बोली, वऱ्हाडी बोली म्हणून तिचं काय सौंदर्य, काय वैशिष्ट्य, लहेजा याबद्दल काय सांगाल?
नाही, वऱ्हाडी ही स्वतंत्र भाषाच आहे असं माझं म्हणणं आहे. आणि ती म्हणजे तिच्याकडे बोली म्हणून बघण्याचं काही कारण नाही आहे. ती स्वतंत्र भाषाच आहे. आणि तिच्या लोकांच्या जगण्याशी, जीवनाशी, मातीशी आणि एकूणच पर्यावरणाशी निगडीत अशी भाषा आहे. त्याच्यामुळे ग्रांथिक भाषेपेक्षा तिच्यामध्ये जास्तीत जास्त क्रियापद आहे. कारण की एक शेतकरी सकाळी उठतो आणि संध्याकाळपर्यंत तो जे वावरतो, जे तो राबतो, जो श्रम घेतो, त्या श्रमामध्ये इतक्या क्रिया येतात, त्याच्यामुळे क्रियापद येतात. शहरी भाषेमध्ये क्रियाच नाही आहे तर क्रियापद कुठून येणार आहे? आणि त्याच्यामध्ये संस्कृतीचा आणि मातीचा वास असणारच नाही. जसं जांभूळवाई केली, वखरणी केली, डवरणी केली, वखर बाहिलं, तर नाहीतर त्या विठ्ठल वाघाच्या कवितेमध्ये शितू वखर बाह्यते असं होतं. तर त्याचा चुकीचा अर्थच लावला गेला मागे की बा शितू वखर बाह्यते म्हणजे शितू नावाचा माणूस वखर बाह्यते, असं वखराच्या मागे जाते असं नाही आहे. वखर एक वखर दुसऱ्या वखराच्या मागे धावणी शितडणी खेळतंय अशा टाईपचं ते हे होतं. आणि किती सुंदर वेगळ्या म्हणी आहे. किंवा भारनसूद नावाचा हा शब्द की एक भारदस्त आणि समृद्ध माणूस, याच्यासाठी भारनसूद असा शब्द आमच्या इकडे येतो. किंवा मग अलीकडच्या काळामध्ये तुमच्या मुंबईमध्ये सुद्धा प्रचलित झालेला, मुंबई पुण्याकडे जांगडबुत्ता झाला. तर तो कशासाठी कामी येतो? निर्गुण, निराकार आणि असा परमेश्वर स्वरूप शब्द आहे. तो कशासाठी कामी येतो जांगडबुत्ता हा शब्द? अनेक म्हणी खूप चांगल्या आहेत आमच्या याच्यामध्ये. म्हणजे बा इळ गेला इळाचा आणि म्हातेरा धुतला तिळाचा. किंवा आमचा वऱ्हाडी माणूस आहेच थोडासा ईर्षाल, पण तो हळवा सुद्धा आहे. आमच्या इकडच्या म्हाताऱ्याला जर त्याच्या सुनेनं विचारलं काऊन बाबाजी खोकलून राहिले, तर तो म्हणते नाही शौकानं खोकलून राहिलो. असं ते असा तो भाग आहे. पेडकर सर, 1-2 मिनिटं तुम्हाला इथे थोडंसं थांबवून विचारते. तुम्ही आता खोकलून राहिले हे जे म्हटलं, तर हा जो ज्याला म्हणता येईल चालू वर्तमान काळ वापरण्याची विदर्भातली पद्धत आहे की काही समजा प्रश्न विचारला की मी बोलून राहिलो, मी जेवून राहिलो, याबद्दल थोडंसं सांगाल? नाही, वर्तमानातच जगणारी माणसं आहो आम्ही. त्याच्यामुळे हे बोलून राहिलो, खाऊन राहिलो, हे झालेल्या घटनांबद्दलही भूतकाळ भविष्यकाळही येतो याच्यामध्ये. पण सहसा चालू वर्तमान काळामधली भाषा आहे, कारण की ती अजूनही वर्तमानातली भाषा आहे. त्याच्यामुळे अशी शब्द त्याच्यामध्ये येतात. त्या आपल्याला जे काही हे होतात, आरोप होतात किंवा इकडचा वऱ्हाडी माणूस थोडासा आळशी आहे, त्याच्याबद्दल एक किस्सा सांगतो तुम्हाला. की म्हणजे तो जुना एक किस्सा सांगण्यात येतो की राम वनवासात चालले होते, लक्ष्मण समोर होता, सीता सोबत होते आणि लक्ष्मणाच्या डोक्यावर या दोघांच्याही सामानाचे गठ्ठे होते, ओझं होतं. आणि एका ठिकाणी अचानक लक्ष्मणानं ते सामान फेकून दिलं आणि म्हणाला की मी कायले उचलू म्हणे यायचं सामान, यायचं हे वाहत बसतील. तर सीतामाऊलीला आश्चर्य वाटलं की बा असं कसं म्हणतोय हा. तर ते म्हणाले आतापर्यंत एवढा पूर्ण हे फिरतो आहे, आपण आर्यावर्त फिरतो आहे आणि आतापर्यंत यांनी काहीच नाही म्हटलं, आता अचानक हे ओझं फेकून कशाला दिलं. तर प्रभू रामचंद्रानं सीतामाऊलीला एवढंच विचारलं, विदर्भ लागला का म्हणे. तर असं त्या भाषेच्या संदर्भातलं आहे. पण तरी सुद्धा वैदर्भीय माणूस जेवढा खवचट आहे, जेवढा ईर्षाल आहे, तेवढाच तो हळवा सुद्धा आहे. अगदी या वैदर्भीय माणसाची आणि वैदर्भीय बोलीची इतरही काही वैशिष्ट्य तुमच्याकडून जाणून घ्यायची आहे, कवींबद्दल, साहित्याबद्दल तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. प्राची मुश्ताक आपल्यासोबत आहे, पण इथे आपण एक ब्रेक घेणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांची शस्त्रे यत्न करू. शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्दची आमुच्या जीवाचे जीवन. शब्दे वाटू धन जनलोका. तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्देंची गौरव पूजा करू.